भाविकांच्या ट्रॅक्टरला आयशर टेम्पोची धडक. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या आनंदावर शोककळा. पंढरपूर वारीसाठी निघालेल्या आपल्या नातेवाईकांना सोडून गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला एका आयशर टेम्पोने धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. ट्रॅक्टरमध्ये एकूण 17 जण प्रवास करत होते. 29 तारखेला म्हणजेच सोमवारी जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव जवळ हा भीषण अपघात झाला. 12 ते 1च्या सुमारास हा अपघात घडला. रात्री 12 ते 1च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे येथून दरवर्षीप्रमाणे पायी दिंडी चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथे जाते. तिथून पुढे ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करते. पंढरपूर वारीसाठी निघालेल्या याच भाविकांना बेलदारवाडी येथे सोडण्यासाठी ग्रामस्थ ट्रॅक्टरने घेऊन गेले. भाविकांचा ट्रॅक्टर जेव्हा मध्यरात्री कसगाव जवळ आला तेव्हा भरधाव टेम्पोनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दिनकर शेनपडू भदाने यांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 2 महिला त्याचबरोबर 15 पुरुषांचा समावेश आहे. या घटनेमुळे महिंदळे गावावर शोककळा पसरली आहे. भाविकांवर मोठं संकट ओढावलंय. अपघाताची माहिती मिळताच महिंदळे गावचे सरपंच मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. ते नेमकं काय म्हणाले ते देखील पहा. दरवर्षी आमच्या महिंदळे गावात पदयात्रा जाते. दिंडी पदयात्रा जाण्यासाठी ट्रॅक्टर मालिक अरुण दौलत पाटील यांनी हे ट्रॅक्टर प्रत्येक वर्षी देतात. त्यांनी ह्या वर्षी ही दिंडीला एक मदत म्हणून ते ट्रॅक्टर पाठवलेलं होतं आणि ट्रॅक्टरने त्या दिंडी पदयात्रा जाणाऱ्या भाविकांना ते बेलदारवाडी येथे सोडून आले. परत आल्यानंतर त्यांना कसगावच्या जवळ म्हणजे कसगावपासून 500 किलोमीटर अंतरावर एक भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या ट्रॅक्टरला उडवल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये सदर भाविक 15 पुरुष आणि 2 महिला 17 भाविक होते. त्याच्यातनं दुर्दैवाने एक भाविक दिनकर शेनपडू भदाने यांचा जागीच ते मृत्यू झाला. त्याच्यानंतर 2 जे भाविक आहेत ते अत्यंत सिरियस आहेत आणि राहिलेले म्हणजे 13 ते 14 जण मातोश्री हॉस्पिटल चाळीसगाव इथे ॲडमिट आहेत. सदर जो ॲक्सिडेंट झाला हा रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान झाला. आज बेलदारवाडी होऊन येत असताना आमच्या महिंदळ गावात फार मोठी शोककळा पसरली. कारण आमच्या गावातील लोक बेलदारवाडीपर्यंत पायी जात असतात. तिथून काही भाविक पुढं पायी जातात आणि जे भाविक परत येतात ते परत येत असताना ट्रॅक्टरवर येतात. ट्रॅक्टरवर येत असताना कसगाव नजीक त्यांचा एका टँकरने धडक दिल्यामुळे फार मोठी दुर्घटना झाली. त्यात 10-12 लोक जखमी झाले. त्यात एक जो जखमी आहे त्याला औरंगाबादमध्ये दिलं आणि एक भाविक आहे म्हणजे तो माझा भाऊ दिनकर शेनपडू पाटील याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचे दोघंही मुलं देशसेवेसाठी काम करत आहेत. अशा प्रकारे आमच्या गावात फार मोठी शोककळा पसरली. दरम्यान या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आयशर टेम्पोचा वेग काय होता, अपघाताचं नेमकं कारण काय होतं, चालकाचं नियंत्रण नेमकं का सुटलं, या सगळ्यांचा तपास पोलीस करतायत. दरम्यान पंढरपूर वारीसाठी निघालेल्या भाविकांवर या अपघातामुळे शोककळा पसरली आहे.